हॅपी क्रिसमस. ये लवकर ये. लोडर अँड पॅकर. पॅकर अँड लोडर. नाही काय बाबा, तुम्ही कुठे चाललाय? दुबईला. हॅलो फ्रेंड्स. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आम्ही चाललोय पालघरला. पालघर वाड्याला लोकेटेड असलेला द रिव्हर साईड फार्मला. आम्ही बसलोय सगळेजण. आता गाडी पण आत्ताच आली. आम्ही खूप वेट केल्यानंतर ॲज युजल लेट माणसं. आणि मग आता चाललोय आम्ही. चला तुम्ही पण आमच्यासोबत मजा करायला ये. हॅपी न्यू इयर. हॅपी क्रिसमस. हॅपी न्यू इयर. हॅपी. आणि आम्ही आता इथे चहा नाश्त्यासाठी थांबलोय. आणि आमची मॉडेल काय एक्झाम वगैरे नाही द्यायचं. कुठे गेले? मी कैलास सरोवरला थांबलोय. अभि माझं पण असं ड्रीम आहे, ह्या आजी आजोबांसारखं आपण पण पिकनिकला जायचं म्हातारे झाल्यावर. नाही पा छोटा जेंटस. पदूभाई निघाले नाहीत वाटत अजून. आम्ही इकडे चहा आणि नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो. झालाय. आम्ही टेस्ट केली साबुदाणा वडा. माझा अभिचा आणि ताईचा उपवास होता. तर आम्ही साबुदाणा वडा आणि खिचडी घेतली होती, पण एकदम बेकार टेस्ट होती. प्लीज कधी तुम्ही याल या रोडला तर एक्सपेरिमेंट सुद्धा नका करू. झालंय सगळ्यांचं खाऊन. चिनू चलो मग आता निघूयात पुढच्या प्रवासासाठी. आपलं डेस्टिनेशन आपला वेट करत आहे. ये लवकर ये. मुरडतायत. तुम्ही ट्विन्स आहात काय? तुम्ही दोघींनी सेम सेम टी शर्ट का घातलेत? हा कोणी सेम घातली म्हणून तुम्ही घातलाय दोघींनी. तुम्ही दोघी कोण आहे? आ कोण? IAS ऑफिसर. हा
फायनली आम्ही पोहोचलोय आपल्या डेस्टिनेशनला. सगळेजण उतरतायत. मग काय झालं, असं पण दिसणारच आहे ना. तुम्ही घाबरताय. या असं वाटतं की मस्त गावाकडे आलं, शांत प्रसन्न. मित्रांनो, आज मी तुम्हाला देणार आहे एक खास असा अनुभव, तो म्हणजे द रिव्हर साईड फार्मचा. इथे आल्यानंतर आपलं स्वागत करण्यासाठी तर रेडी आहेत खूप सारी ग्रीनरी, शांत असा नदीचा आवाज आणि या फार्मचे सुंदर असे दृश्य. आम्ही ना सनसेटच्या टायमिंगला पोहोचलो होतो, त्यामुळे हा सुंदर असा सनसेट आम्ही एन्जॉय करू शकलो. या निसर्गरम्य वातावरणात हे फार्म हाऊस एवढं मस्त रमलंय ना, आणि या निसर्गाच्या वातावरणात आम्ही सुद्धा पूर्णपणे रमूनच गेलो. आम्ही काढले खूप सारे फोटोज, व्हिडिओज आणि मग खूप सारी मजा केली या सनसेट सोबतच. आम्ही आता चाललोय वैतरणा नदीच्या पलीकडे चहाची मजा घेत घेत. तुम्ही पण या आमच्यासोबत एन्जॉय करायला. दादा आजोबांच्या मारणार असं नाही लावायचं दादा. मला लागला बाई. ठेव. माझे शब्द कमी पडतायत या वातावरणासाठी. खूप खूप म्हणजे खूप पीसफुल वातावरण आहे आणि त्यात अशा वातावरणात सुख म्हणजे चहा पिण्याचा आनंद खूपच वेगळा आहे. नदीची मजा घेतल्यानंतर आम्ही चेंज वगैरे करून मस्तपैकी आता चहा पाणी, फ्रेंच फ्राईज आणि मग आता इकडे आमचे खेळ चालू झाले आहेत. हा सगळ्यात छोटा आहे, शिवांशपेक्षा सुद्धा मोठा माणूस असून पण. आणि सगळी मंडळी जमलेली आहेत मस्तपैकी चेंज करून. आणि आता फ्रेंच फ्राईजची मजा घेऊयात आणि चहा. आता आम्ही फ्रेंच फ्राईज खातो मस्तपैकी गरमागरम. तुम्ही सुद्धा आमच्यासोबत फ्रेंच फ्राईजची मजा घ्यायला. थोड्या वेळात चहा येत आहे. भेटूयात मग चहा नाश्ता केल्यानंतर. बाय बाय. फ्रेंच फ्राईजवर ताव मारल्यानंतर आता मस्त गरमागरम चहा. डॉली चायवाला. खूप सारे गेम खेळल्यानंतर आम्हा सगळ्यांना लागली भूक. आणि मग दीपू वहिनी सगळ्यांना विचारत होत्या, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे. आणि मग आम्हाला मस्तपैकी त्याने जेवण वाढलं. जेवणामध्ये आपल्याला काय काय मेनू आहेत आज ते त्या दाखवत आहेत. बघताय ना तुम्ही, आम्हाला काय मस्त गावरान पद्धतीचं छान असं मेजवानी जेवण भेटलं आहे. आमचा उपवास असल्यामुळे दीपू वहिनीने आम्हाला छान असं ताट वाढून दिलं. आणि मग मी आणि अभिने उपवास सोडला आणि जेवायला सुरुवात केली. जेवण तर खूपच सुंदर होतं.
जेवणातले पदार्थ पण एवढे रुचकर होते. काकींनी म्हणजे या फार्म हाऊसच्या ज्या ओनर आहेत त्यांच्या वाईफने खूपच जेवण छान बनवलं होतं. जेवणाचा आनंद घेत आम्ही खूप गप्पा मारल्या आणि मस्तीसुद्धा केली. आणि मग जेवण जिरवण्यासाठी या सगळ्यांनी डान्स करायला सुरुवात केली. या आमच्या 3 निरागस बाळांसोबत हे तिघेसुद्धा निरागसच झाले होते. जणू हे तिघेजण आपलं बालपण बघतायत या तिघांमध्ये आणि बालपण जपतायत. पण रिअल लाईफमध्ये खूप प्रॅक्टिकल, खूप परफेक्ट आहेत तिघेसुद्धा. आमच्या तिघींची खूप मस्तपैकी काळजीसुद्धा घेत आहेत हे तिघेसुद्धा. म्हणजे खूप छानच वाटतं यांच्याकडे बघून. मग मी आणि अभिनेसुद्धा डान्स करायला सुरुवात केली. कॉपीराईटच्या भीतीने ऑडिओ टाकू नाही शकत, पण आम्ही कोणता डान्स करतोय हे जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हे गाणं ओळखलं तर मला खूपच जास्त आनंद होईल, कारण की ज्यावेळी हे गाणं रिलीज झालं तेव्हा मला खूप फेवरेट होतं हे गाणं आणि तेव्हापासून आम्ही दोघंजणं या गाण्यावरती डान्स करत आलो आहे. जर तुम्ही ओळखलं तर तुम्ही कमेंट करून नक्की 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 सांगा. डान्सचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही गेम खेळण्याकडे वळलो आणि आम्ही हा कोणता गेम खेळत आहोत हे सुद्धा जर तुम्ही ओळखलं असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. गेम खेळताना तर आम्हाला खूपच मजा आली. गेम खेळून झाल्यानंतर पदूबाई आणि दीपूवहिनी यांनी छान असा रोमॅन्टिक कपल डान्स केला. हे दोघेही डान्सर असल्यामुळे यांचा डान्स बघण्यासाठी आम्ही एनी टाईम रेडीच असतो. खूप छान वाटलं यांचा डान्स बघून. आणि मग पदूबाईंनी दीपूवहिनींना स्लो मोशनमध्ये छान असा प्रपोज केला. असा होता आमचा हा आजचा दिवस. उद्याच्या दिवसामध्ये काय काय दाखवणार त्यासाठी तुम्ही वेट करा. आजचा हा पार्ट तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा. बाय बाय. जय शिवराय मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.